आज आहोत आपण कर्जतमध्ये आणि आहे चिकूचं झाड. तुम्हाला एक मंत्रपुष्पांजली स्तोत्र यांचं तुम्हाला एक ध्वनी ऐका येत असेल. कारण कर्जतमध्ये एका ठिकाणी आहोत, इकडे ज्या ठिकाणी आजीची 85वा वाढदिवस 85वी साजरी केली जात आहे आणि तिने लावलेलं हे चिकूचं झाड बहरलं आहे चिकूनी आता. आणि म्हणूनच आठवण येते की संसाररूपी झाडावरती फळं येतात, रसाळ जेव्हा त्याच्या मागे मेहनत असते आपल्या आप्तेष्टांची, आपल्या आजी आजोबांची, आपल्या आईवडिलांची, आणि तेव्हाच ते झाड बहरतं आणि फळ देतं. आणि म्हणूनच अशा आप्तेष्टांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. देवा, आमच्या आप्तेष्ट लोकांना नेहमीच सुखी ठेव. त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नेहमीच आदराची आणि कृतज्ञतेची भावना असू दे, कारण ते असल्यामुळेच आपण आहोत. जसं काही या चिकूच्या झाडाप्रमाणे बहरलेलं, रसाळ आणि छाया देणारं. नमस्कार, विनय पोदार फ्रॉम द विनिंग टॉक्स.